सावित्री सावित्री सावित्री, या देशाची तू सुकन्या, या मातीची आण, आई सावित्री स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. वर्षामागून सरली वर्षे, दुःख न पडले मागे, परंपरेने विणले होते आयुष्याचे धागे. सावित्री सावित्री सावित्री. ज्ञान कशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप, जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान, आई सावित्री स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री सावित्री सावित्री, सावित्री सावित्री सावित्री. उद्या सकाळी तुम्हा सगळ्या शेतकऱ्यांना शेतसारा भरावा लागेल. जर भरू शकला नाहीत तर तुमचं घर, तुमची जमीन, तुमची जनावरं सगळं माझ्या नावावर करून टाका. पंतजी शेतकऱ्यांची अडचण समजूनही घेत नाहीयेत आणि ऐकूनही घेत नाहीयेत. पंतोजींना आपण सगळं धान्य दिलं तरी पण ते संतुष्ट नाही होणार. पंतोजी 100 गुणांच्या हिशोबापेक्षा 1 गुण सुद्धा कमी नाही घेणार. मग विठू काय करायचं? आपल्या शेतकऱ्यांना असंच वाऱ्यावर सोडून द्यायचं? तुझं म्हणणं अगदी योग्य आहे दादा, परंतु आपण काय करू शकतो? आता तर फक्त खंडेरायाचाच आधार आहे. मला तर नाही वाटत की यावेळी तोही काही करू शकेल. बाबा, काय याच्याने आपण शेतकऱ्यांचा शेतसारा भरू शकतो? सावी, काय आहे हे सगळं? हा हार तुझ्या आजोबांनी तुझ्या बारशाला घातला होता, का काढला तो? आणि ही नाणी, काय आहे हे सगळं? आई, हे नाणी आजोबा मला माझ्या वाढदिवसाला द्यायचे. आणि ही जी तकिया आहे ना, ती आजोबा मला प्रत्येक उत्सवाला द्यायचे. बाबा, तुम्हीच म्हणायचात ना की धन संचय हा सुद्धा धनाचा उपार्जनच आहे. हो सावी, मीच तुला सांगितलं होतं की धनाचा संचय धन कमावण्यासारखाच आहे. अरे, हा उपाय तर आमच्या लक्षातच आला नव्हता. धनाने सुद्धा आपण शेतकऱ्यांची मदत करू शकतो, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकतो. बघा, हा उपाय आम्हाला आमच्या सावीने सुचवला. विठू, आता आपण सहज शेतकऱ्यांची मदत करू शकतो. हो दादा. किती शेतसारा सांगितलं होतास तू? 100 गुण दादा. विठू, एक काम कर, त्याची किंमत काढ, किती होते ती. उद्या सकाळी पंतजींना भेटून त्यांच्या शेतसाराची किंमत देऊन टाकू. लक्ष्मी, आपल्याकडे जे सोने चांदी आहे ते काढून ठेव, कदाचित त्याची गरज लागेल. हो, आपण कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढूच. काय सावी? हो बाबा. साऱ्या गावातर्फे शेतसारा भरण्यापूर्वी देवाचा शुभाशीर्वाद घ्यायला आलोय पंतजी. पंतजींना एकदा शेतसाराचं मूल्य दिलं तर जरा बरं वाटेल. बरं तर तेव्हा वाटेल ना जेव्हा तुमची पंतोजींशी भेट होईल.
त्यात अवघड काय? सत्य तर हे आहे की पंतोजी इथे नाही आहेत. तुम्ही भेटणार कोणाला? मला काही समजलं नाही. तुला सगळ्या गोष्टी विस्ताराने समजून घ्यायची गरज नाहीये. जितकं मी सांगतोय तितकं ऐकून घे. पंतोजी आज सकाळी त्यांच्या खाजगी कामासाठी बाहेर गेलेत. होय, आणि त्यांनी शेतसारा वसूल करण्याची जबाबदारी छबुरावांना दिली आहे. अच्छा, असं आहे. तर छबुरावजी, या पोटलीत काही दागिने आहेत ज्यांची किंमत धान्याच्या 100 गुण्याइतकी आहे. आमची तुम्हाला विनंती आहे की धान्याच्या मोबदल्यात या मूल्याचा स्वीकार करावा. भाऊ, जरा विचार करा. पाटील धान्याच्या बदल्यात दागिने देऊन गाववाल्यांना शेतसाऱ्यातून मुक्ती द्यायला बघतोय आणि त्यांच्या नजरेत देवता बनायला बघतोय. अरे परंतु आपल्याला तर दागिने मिळतात ना. अरे मी एवढी सुवर्ण संधी सोडू शकत नाही. पंतोजींचं म्हणणं आठवा. काय म्हणाले होते ते? की आपल्याला गाववाल्याकडून शेतसाराच्या बदल्यात त्यांची जमीन, त्यांचं घरदार हडपायचंय. जर तुम्ही पाटलांचं म्हणणं ऐकलत ना तर पंतोजी तुमच्यावर नाराज होतील. नाही नाही, हे होऊ शकत नाही. मी ह्याचा स्वीकार करू शकत नाही. परंतु का? यात अडचण काय आहे? शेतकरी धान्य देऊ शकत नाहीत तर त्याचं मूल्य देत आहेत. पाटील, तू हे दागिने देऊन धर्माची, त्याच्या विधानांची, त्या परंपरांची किंमत करतोयस. अरे तुला या दागिन्यांचा इतका अभिमान आहे की स्वतःला धर्मापेक्षा मोठा समजायला लागलायस. एक गोष्ट लक्षात ठेव पाटील, सोन्याची लंका असलेला स्वामी रावण सुद्धा धर्माला टिकू नाही शकला. अरे मग तू या दागिन्यांनी काय करून घेशील? एक गोष्ट लक्षात ठेव पाटील, सोन्याची लंका असलेला स्वामी रावण सुद्धा धर्माला टिकू शकला नाही. अरे मग तू या दागिन्यांविषयी काय करून घेशील? ते दुसरे लोक असतील जे मोहमायेला भुलून आपला आत्मसन्मान विसरत असतील, आपल्या धर्माला विसरत असतील, आपल्या परंपरांना विसरत असतील. परंतु हा छबुराव स्वतः विसरला नाहीये आणि तुला विसरू देणार नाही. लक्षात ठेवा, जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत या नायगावात कोणीही धनाच्या बळावर धर्माचा अपमान करू शकत नाही. अरे पंतोजी जो शेतसारा घेतात ते धर्म आणि परंपरांचा अंग आहे. मी तुमच्या धनाच्या अभ्यासात येऊन नाही धर्म सोडू शकत आणि नाही त्याच्या परंपरांना. पंतोजींनी स्पष्टपणे सांगितलंय की शेतकऱ्यांचा शेतसारा शेतकऱ्यांकडूनच घेऊ, गावचा पाटील खंडोजीकडून नाही. तू तुझी ही आभूषणं घेऊन जाऊ शकतोस. आणि हो, लक्षात ठेव, एकतर पंतोजी विकाऊ नाहीयेत आणि त्यांच्याद्वारे रक्षित केलेला धर्म. परंतु छबुरावजी, तू तुझा शेतसारा दिलास ना, आता तुझं काम संपलंय. आता हा आमचा आणि शेतकऱ्यांमधला प्रश्न आहे. धर्म आणि त्याच्या विधानाचा प्रश्न आहे, पंचायतीचा नाही. आणि योग्य हेच होईल खंडोजी की तू स्वतःला या विषयापासून लांबच ठेव. आता ना इथे तुझी आवश्यकता आहे ना तुझ्या सल्ल्यांची. हा आमच्या आणि शेतकऱ्यांमधला प्रश्न आहे, याला आम्ही आपापसात सोडवू. तू इथून जाऊ शकतोस. थांबा. तुम्हाला काय वाटलं होतं की पाटील आला तर आम्ही शेतसारा सोडून देऊ? अरे पाटील या गावचा राजा आहे का की त्याच्या समोर आम्ही मान खाली घालू? तुम्ही सगळ्यांनी कान उघडे ठेवून ऐका. जर पुन्हा पाटला सोबत दिसलात तर माझ्या इतकं वाईट कोणीच नाही. आता माझं तोंड काय बघत बसलात? जा आणि जाऊन शेतसाऱ्याची व्यवस्था करा. आणि लक्षात ठेवा, आज शेतसारा भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
आणि आम्ही आत्ताच येतोय. आणि कुणीही जर नाटकं केली तर देवतांचा कोप त्याला नष्ट करून टाकेल, मातेर होईल त्याचं. जर तुमच्याकडे शेतसाऱ्यासाठी धान्य नाहीये तर तुमची घरं, तुमची जमीन, तुमचा वाडा सगळं काही पंतोजींच्या नावावर करा. आता जा. आता काय होईल? थोड्या वेळात पंतोजी येतील, शेतसारा गोळा करतील. कुठून द्यायचं त्यानं शेतसारा? माहित नाही त्या विधात्यानं काय लिहिलंय आमच्या नशिबात. जनावरांपेक्षाही वाईट जगणं झालंय आपलं. एक उपाय आहे. आपण पाटलांना सांगून त्या दागिन्यातून धान्य खरेदी करून घेऊ, जे आपल्या शेतसाऱ्याच्या बदल्यात पंतजींना देणार होते. आणि ते सगळं धान्य आपण शेतकऱ्यातर्फे शेतसारा म्हणून आपण पंतजींना देऊन टाकू. वय वय, हा उपाय योग्य आहे हो ना हरी काका? किती भोळे आहात तुम्ही. तुम्हाला वाटतं पंतोजी स्वीकार करतील? का नाही स्वीकार करणार बाबा? पंतजींना शेतसारा हवा आहे ना, मग आपण देतोय ना धान्य. तू ऐकलं नाही पंतोजी काय म्हणाले होते? त्यांना धान्य हवंय, पण आपल्या शेतकऱ्यांकडून. जर आपण पाटलांचं धन घेऊन धान्य खरेदी करून त्यांना दिलं तर त्यांना कळणार नाही काय? जरा विचार करा. जर त्यांना फक्त आपल्या शेतसाऱ्याची देणं घेणं असतं तर त्यांनी पाटलांना दिलेलं धन परत दिलं असतं. हे विसरू नका की ते पंतपरमेश्वर आहेत, देवतांचे प्रतिनिधी. त्यांच्यापासून काहीच कधी लपलेलं नाही. हे बघा, आता आपलं काहीच होऊ शकत नाही, काहीच नाही. आता आपली जमीन वाचणार नाही आणि आपलं घर पण. सगळं पंतोजींच्या नावावर होईल, इथपर्यंत की आपल्या मुलांचं आयुष्य सुद्धा. माझ्या इशाऱ्यावर लक्ष ठेवा आणि इशारा मिळाल्यावर 1-2 माणसांची अशी धुलाई करा की बाकी लोक आपोआपच रडायला लागतील. मी बघतोच कोण नाटकं करतोय ते. अरे, जर त्यांच्याकडे शेतसाऱ्यासाठी धान्य नाहीये तर त्यांना त्यांचं घर, त्यांची जमीन द्यावी लागेल. छबुरावच्या इथे अशी आसव गाळायला कोणती जागा नाहीये. माझं मत असं आहे तुझं की- मत तुझ्याजवळ ठेव श्रीधर. ह्या कामाची जबाबदारी पंतोजीने मला दिली आहे. कुणीतरी मला अडवण्याचा प्रयत्न केला तर मी त्याचं तंगड तोडून हातात देईन, समजलं? पाटलांनी सुद्धा सगळे प्रयत्न केले. आता जर आपल्या नशिबातच भोग लिहिलेले तर कुणी काय करू शकतं? यापेक्षा बरं झालं असतं की आपण जन्माला येण्याआधीच मेलो असतो. कमीत कमी माणसाचं मरण तरी मिळालं असतं. मी इथे का आलोय सांगायची गरज आहे नाही ना? तर चला, लवकरात लवकर शेतसारा भरण्याच्या कामाला सुरुवात करा. आम्हाला इतरही कामं आहेत. अरे, ऐकलं नाही का तुम्ही लोकांनी? का इथे पंतोजी नाही म्हणून ऐकू कमी येत आहे? जर तुम्ही लोकांनी शेतसारा भरला नाही तर त्याचे परिणाम फारच वाईट होतील. हे विसरू नका की शेतसारा म्हणजे फक्त कर नाहीये, तुम्हा लोकांकडून देवासाठी भेट आहे. जर ही भरली नाही किंवा यात चूक झाली तर सर्वनाश निश्चित आहे. जर तुमच्याकडे धान्य नाहीये तर तुमचं घर, तुमची जमीन, तुमची जनावरं सगळं काही पंतोजींच्या नावावर करा. ऐकलं नाही तुम्ही लोकांनी? वाटतंय तुम्हाला प्रेमाने सांगितलेलं कळत नाही. ठीक आहे, काही अडचण नाही. आता आम्ही तुमच्याशी त्याच भाषेत बोलू जी तुम्हाला समजते. ज्यांना धर्मातच आस्था नाहीये त्यांना धर्माच्या मार्गावर आणणे हेही आमचंच काम आहे. ह्या पापी लोकांना असा काही मार द्या तुम्ही की यांना हे आयुष्यभर लक्षात राहील. जा.
छबुराव साहेब, आमच्यावर दया करा, दया करा आमच्यावर. अजूनही वेळ आहे, मान्य करा. सगळं पंतोजींच्या नावावर करा, नाहीतर तुमच्या आयुष्याशी हात धुवून बसाल. देवतांचा कोप तुम्हाला नष्ट करून टाकेल. अच्छा, तर यासाठीच मागासलेलं माझं म्हणणं ऐकत नाहीयेत, यासाठीच एवढे हट्टी झालेत. ह्यांना माहिती होतं की ह्यांना वाचवण्यासाठी दरोगा येणार आहे. ही नक्कीच त्या खंडोजीची चाल आहे. मिशनरीला 10 बिघा जमीन देऊन त्या लोकांना आपल्या बाजूला करून घेतलंय आणि आता मला रंगे हात पकडायला बघतोय. नाही नाही, मी असं होऊ देणार नाही. मी ही चाल यशस्वी होऊ देणार नाही. थांबा. हे काय करताय तुम्ही लोक? तुम्ही लोक वेडे झालात काय? का तुम्हा लोकांची बुद्धी भ्रष्ट झालीये? जनावरांसारखा व्यवहार करताय त्या लोकांसोबत. तुम्हाला शरम वाटली नाही या निर्धन शेतकऱ्यांवर अत्याचार करताना? जर या शेतकऱ्यांवर कुणी हात उचलला ना तर मी त्याचा हात तोडून टाकेन. या छबुरावला झालंय काय? गरमीमुळे याचं डोकं तर फिरलं नाहीये. पंतोजींनी जर मला विचारलं तर मी सांगून टाकेल की हे सगळं छबुराव भाऊंनीच केलंय. माझी यात काहीच चुकी नाहीये. ऐकलं नाही? अरे पळा इथून. आणि जर पुन्हा पुन्हा तुम्ही मला इथे दिसलात तर माझ्या इतकं वाईट कोणीच नसेल. चला पळा आता. परंतु ते पटवारी आणि दरोगा दिसत का नाहीये? असं वाटतंय खंडूजीने मला रंगे हात पकडण्यासाठी त्यानं लपवून ठेवलंय. परंतु त्याला हे माहित नाही की छबूच्या डोळ्यात धूळ फेकणारा स्वतःच आंधळा होऊन जातो, परंतु छबूचं काहीच बिघडवू नाही शकत. अरे बघतात काय मूर्खानो? पळा इथून. पंतोजींना जे काही उत्तर द्यायचं असेल ते मी देईन. हे डोळे वटारून काय पाहताय? डोळे काढून घेईन मी. ऐकलं नाही? जर तुम्ही लोक तुमचा जीव वाचवू इच्छिता तर पळा इथून. असं वाटतं हे लाथा खाणारे बाता ऐकणार नाहीत तर. अहो भाऊ, हे काय करताय तुम्ही? तू तिथेच थांब श्रीधर. मी तुला आधीच सांगितलंय या कामाची जबाबदारी पंतोजीने मला दिलीये. जर कुणीही आज मध्ये पडण्याचा प्रयत्न केला तर त्याची फार वाईट अवस्था करेन मी. तुमच्यासारख्या पशूंना छबुरावाच्या क्रोधापासून कुणी वाचू शकणार नाही. पळा. तुम्ही काळजी करू नका. जोपर्यंत हा छबुराव जिवंत आहे तुमच्या सोबत अन्याय नाही होणार. पहिली लढाई तर मी जिंकलोय. या मूर्खांचा विश्वास बसलाय की मी ह्यांचा शुभचिंतक आहे. आता मला माझी दुसरी चाल खेळायला हवी. ह्यांच्याकडून शेतसारा गोळा करण्यासाठी शक्तीचा नाही युक्तीचा आधार घ्यायला हवा. आधी तर आपल्याला म्हणाले की इशारा मिळतात आपण त्या शेतकऱ्यांचे हातपाय तोडायचे, आणि जेव्हा आपण त्याचे हातपाय तोडायला गेलो तेव्हा ते आपल्यालाच मारायला आले. जर त्या शेतकऱ्याचे हातपाय तोडायचेच नव्हते तर आपल्याला त्यांना मारायला का सांगितलं? आजपर्यंत आपण पंतजी आणि छबुरावांच्या म्हणण्याप्रमाणे एवढ्या लोकांना मारलो, किती लोकांना चोपलं, परंतु आजपर्यंत कधी पंतजींनी आणि छबुराव महाराजांनी अशी वागणूक दिली नाही. काही ना काहीतरी गडबड नक्कीच आहे बाबांनो. असं तर नाही ना की छबू महाराजांनी भांग प्यायला सुरुवात केली? बरोबर बोलतोय. म्हणूनच तर ते कधी कधी जोरात हसायला पण लागतात. अरे ते पंत परमेश्वरजींचे मेवणे आहेत, त्यांच्यासारखेच विद्वान आहेत. त्यांनी जे केलं काही ना काही विचार करूनच केलं असणार. आणि असंही
विद्वान लोक असंच काही बोलत नाहीत. जे बोलतात त्यामागे काही ना काही कारण नक्कीच असतं. हा बरोबर बोलतोय. आपल्यासारख्या छोट्या लोकांना त्यांची महिमा काय माहिती. कोणाच ठाऊक त्यांच्या या वागण्यात पण काही धर्मरस लपलेला असेल. बरोबर बोलतोयस. आपल्यासारखे लोक त्यांच्या गोष्टी कधी समजूच शकणार नाही. चला त्यांच्याकडेच जाऊया. तिथे जाऊनच आपल्याला कळेल त्यांनी असं का केलं ते. हो हो, अगदी बरोबर बोलतोयस. कुणास ठाऊक ते आपल्याला दुसरा आदेश देणार असतील. चला चला त्यांच्याकडे जाऊयात. चला 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 चला. तुमचे खूप खूप आभार महाराज. तुम्ही आम्हाला दुसरं जीवनदान दिलं. अरे मूर्खांनो, मी तुमचा शत्रू नाही, शुभचिंतक आहे. आणि माझ्या समोर हात जोडून काय होईल. मी तर तुम्हाला माफ करेन, परंतु देव तुम्हाला कधीच माफ नाही करणार. पंतोजींनी तुम्हाला शेतसारा द्यायला यासाठी सांगितलं होतं कारण तुम्ही देवांच्या कोपापासून लांब राहाल. तुम्ही लोकांनी पंतोजींचं म्हणणं न ऐकून देवतांची इच्छा आणि आदेशाचं उल्लंघन केलंय. त्यांनी बनवलेलं विधान मोडलंय. आता तुम्हाला त्यांचा कोप होण्यापासून जगातली कोणतीच शक्ती वाचवू नाही शकत. फक्त छबूराव वाचवू शकतो. पंतोजींना समजावून टाकेन. चला, तुमचा शेतसारा मी माफ करतो. शेतसारा कसा वसूल करायचा? शेतसारा कुठेच जाणार नाहीये. अरे शेतकऱ्यांना देवतांची भीती तर दाखवूनच आलोय. पंतोजींनी सांगितलंय जर आम्ही शेतसारा नाही दिला तर देवता क्रोधित होतील आणि मग त्यांच्या क्रोधापासून कोणच नाही वाचणार. हे त्यांनी यासाठी सांगितलं कारण शेतसाऱ्यातला एक भाग देवाला समर्पित होतो. बाबा, मी तुम्हाला एक सांगू. हा बोला. ज्ञान कशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप. जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री सावित्री सावित्री, सावित्री सावित्री सावित्री.